समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या शांतिनिकेतन कॉलेज ऑफ नर्सिंगसाठी नव्याने परवानगी मिळाली आहे। त्यामुळे आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आज या नवीन महाविद्यालयाचे उद्घाटन पार पडले। यावेळी शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, शहर प्रमुख बाला परदेशी यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच संस्थेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शहरातील महिलांसाठी ही एक मोठी संधी असून आता नर्सिंगचे शिक्षण शहरातच उपलब्ध झाले आहे। समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ ही जी जालना शहरातली संस्था आहे, या संस्थेचं आज 1 ते 10 असं विद्यालय या ठिकाणी अत्यंत चांगलं गुणवत्तेचं शिक्षण देणारं विद्यालय इथं सुरू आहे। परंतु या संस्थेनं नर्सिंग महाविद्यालय जे या शहराची एक मोठी गरज होती, यास राज्य शासनाची रीतसर परवानगी आणली आणि GNM हा 3 वर्षाचा जो कोर्स आहे त्या कोर्ससाठी ही परवानगी मिळालेली आहे। आज ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या मुली आहेत त्यांना बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा जॉब मिळत नाही आणि मग मला असं वाटतं GNM केल्यानंतर आज निश्चितपणानं त्यांना सरकारी जॉब तर मिळणारच, पण सरकारमध्ये जर नाही मिळाला तरीसुद्धा त्यांना खाजगी डॉक्टर्सकडे एक सिस्टर म्हणून काम करता येईल आणि आज खाजगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा 20-25 हजारापेक्षा जास्त म्हणजे 30 काहींना 40 हजार रुपये महिना हा खाजगी हॉस्पिटलमधून मिळू शकतो। अशा पद्धतीनं मुली आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहतील या हेतूनं मुलींना, आमच्या भगिनींना स्वावलंबी करायचं आहे या हेतूनं आम्ही या ठिकाणी हे नर्सिंग महाविद्यालय सुरू करत आहोत। माझी सर्वांना विनंती आहे की आपली मुलं की आज आपण शिक्षण दिल्यानंतर तुम्ही BA, BCom, BSc काही करा, आज सरकारी नोकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे, पण नर्सिंगसारखं जर आपण एक तांत्रिक शिक्षण घेतलं तर मला वाटतं की आपल्याला आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि विशेष करून यामध्ये मुलींची संख्या 28 सीट्स या मुलींसाठी आहेत आणि 12 सीट्स फक्त मुलांसाठी आहे। तर मुलींसाठी, आमच्या विद्यार्थी भगिनींसाठी एक मोठी संधी आहे। एक गुणवत्तेचं शिक्षण निश्चितपणानं आज या शहरामध्ये शांतिनिकेतन नर्सिंग महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही देऊ। त्याचा शुभारंभ आज राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी दानवे यांनी केला। मी पुनश्च एकदा सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी आपण प्रवेश घ्यावा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं।